भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु देहाच्या निराशे पाविजे या छाया माझी ऐशी काया जवनोही उदक अग्नी धान्य झाल्या घडी पात एका विण एक कामाने देहाच्या निराशे पाविजे या छाया माझी ऐशी काया जवनोही तुका म्हणे मज कळते शासन बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे पाविजे या छाया माझी ऐशी काया जवनोही नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु महावैष्णव जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा सर्वश्रुत असा अभंग आहे. तुकाराम महाराज अत्याशिवेच्या अभंगामधून खरी भक्ती कशाला म्हणतात, खरं वैराग्य कशाला म्हणतात, यथार्थ ज्ञान काय आहे, त्याचं लक्षण काय आहे, त्याच्या प्राप्तीचा उपाय, परमार्थामध्ये त्याची आवश्यकता, आणि मी का सांगतो तर मी त्याच्यातला पारखी आहे असं तुकोबाराय म्हणतात. धनगर मोहागाव त्या शिवारामध्ये महादेव तो बडा देव असं भगवान श्री शंकरांचं महादेवाचं मला वाटतं हे पुरातन स्थान आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये रोड नव्हते, सोयी नव्हत्या. आम्ही कुठून प्रवास करून आलं म्हणजे स्टेशन वडगावला उतरावं, हरंगूळ धनगर मोहा आणि इथं थांबावं थोडा वेळ. एक आपला पडकपार त्याच्यावर आमचे महादेव विराजमान, चिंचेचे झाड होते. मला बऱ्याच वेळेला भूक लागल्यानंतर मी चिंचेचा पाला खाल्लाय बसून. तेव्हा असं हे ठिकाण पहिल्या काळामध्ये सोयी नव्हत्या. कोदीला जायचं म्हणजे उजनी पाटीला उतरून यावं, गंगाखेड किंवा स्टेशन वडगाव किंवा परळी पायी प्रवास करावा लागत असे. तेव्हा असं तेव्हापासून त्याच्या अगोदर पासून मला वाटतं हे पुरातन स्थान म्हणायला हरकत नाही. परंतु आता आपला भाग मागासलेला असतो. केव्हापासून आहे, पुनःस्थापना केली, कशी स्थापना केली असे इतिहास उपलब्ध नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये अनेक अशी ठिकाणे आहेत, पवित्र ठिकाणे, जागृत ठिकाणं आहेत, क्षेत्र आहेत. परंतु त्याचं संशोधन नाही, त्याची माहिती नाही, पण आहेत पहिल्यापासून. असं हे अगोदरच महान पवित्र असलेलं क्षेत्र, हे स्थान महान पवित्र, आणि त्या ठिकाणचा हा उदय काळाला कारण त्यांच्या मनात आलं. हो, आणि देवादीच्या मनांची कोणाची म्हणे माणसे काही कल्पना नाही. परंतु आमचे आणि हृदयस्थ परमप्रिय हरिभक्त परायण आमचे पाळोदे महाराज कसे काय इकडं आले, त्यांचा पाऊल पडला आणि त्याला हे स्वरूप प्राप्त झालं. विठ्ठल भगवान
भगवान विष्णू भगवान असो, भगवान श्री शंकर जी असो, त्यांना काय आवडतं? भजन आवडतं. त्यांना भजनाशिवाय करमत नाही. ते नेहमी समाधी असतात, भजन करीत बसलेले असतात समाधीला. म्हणून रामप्रभू असू द्या, भगवान श्री शंकर असू द्या, त्यांना भजन पाहिजे. तेव्हा त्यांच्या मनात आलं, बाळोदे महाराजांना प्रेरणा झाली, ते या ठिकाणी आले आणि उत्तम प्रकारचं हे कार्य चालू आहे. महान पवित्र कार्य आहे. अखंड हरिनामाचा सोहळा, भागवत कथा आहे, गाथा भजन आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आणि या ठिकाणी उत्तम प्रकारे कार्यक्रम चालू आहे. तान्यदान आहे, महाराज आहे, त्यांना सहाय्य करणारी ह्या परिसरातील सर्व मंडळी आहेत. आता अनेक गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बरं, थंडी म्हणजे हवामान पाहायला गेलं तर गारव्याचे दिवस, परंतु आमच्या माता भगिनी असो, पुरुष मंडळी असो, भजनी मंडळी असो, आणि एकापेक्षा गुणवान असे हे भजनी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे नागनाथ महाराज आहेत, निर्गुण महाराज आहेत, गुरुजी आहेत, आमचे देवीवाडीकर तर काय आता त्यांच्याकडे कारभारच आहे. तेव्हा आपले धनगर, मोहारा, उकडी, हळंगूळ, बरं, गोंडेगाव, पिंपळा वगैरे आता हे सगळे गावं या सर्वांच्या सहकार्यानं आणि हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी आणि आपल्याला अनुभवायला मिळतो. ह्याला भाग्य लागतं महाराज. काही ते पण निमित्त मात्र कोणीतरी महाराज आमचे पाळोदे महाराज म्हणजे वैराग्य मूर्ती आहे, तेव्हा त्यांच्यामुळे हा सगळा सोहळा घडून येत आहे बऱ्याच दिवसापासून. आणि त्यांची इच्छा होती की बाबा तुम्ही एकदा या. मी म्हणलं ते ठिकाण मी पहिलं खूप वेळेला पाहिलेलं आहे, परंतु अशी त्यांची आवड असल्यामुळे आणि म्हटलं काय हरकत नाही, मी अलीकडे फिरत नाही, आपलं कुठं तरी नमून हवा पालट केल्यासारखं आता फिरत नाही. कारण आपल्या तब्येतीला झेपील ते करावं. आपल्या वयमानानं मला वाटतं आपलं जरा निवांत बसावा का, आता गडबड गुंडा करू नये. परंतु अशा काही ठिकाणी, पवित्र ठिकाणी, मला माहितीचं ठिकाण आहे आणि म्हणून कारण या परिसरामध्ये पूर्वी मी गावामध्ये धनगर व्हा, पण आमचा काळ म्हणजे पंढरनाथाचा काळ असा काळ होता. त्या काळामध्ये खूप कीर्तन केलेले आहे, गावामध्ये केले. इथं मात्र कधी कार्यक्रम होत नसे, तेव्हा आमचे पाळोदे महाराज यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ लागले. तेव्हा भगवंताची शक्ती आहे. भगवान श्री शंकरांच्या मनात आल्यानंतर, त्यांची कृपा झाल्यानंतर काही होऊ शकत नाही, अशी आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. त्याच्यामुळे वाजवणारे आहेत आमचे तुकाराम आहेत, नामदेव आहेत. हा मुलगा मला नाव माहित नाही, श्रीधर आहे का? बारका श्री. त्या पाहता आमची नजर कमी झाली. आता हे पोरं माझ्याकडे शिकलेले, पण आता लांबून नीट दिसत नाही, त्याला काय करावं. आता त्याला वाजवू देतो. हा, आता त्याचा नंबर येऊ द्या. सेवेसाठी निवडलेला अभंग महावैष्णव जगद्गुरु श्री संत तुकोबा यांचा आहे. मी आरंभाला सांगितलं की खऱ्या भक्तीचं लक्षण काय, खऱ्या वैराग्याचं लक्षण काय आणि यथार्थ ज्ञान काय आहे, त्याचं लक्षण काय. तुकाराम महाराज अगदी थोडक्या शब्दामध्ये सांगतात. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, संत महात्मे यांची भाषा सूत्रबद्ध असते. अक्षर थोडी असतात, पुन्हा अर्थ समुद्रासारखा. हो, एका एका ओवीवर दासोपंत स्वामी अंबाजोगाईकर यांचा आणि अभिमान गर्वहरणार्थ शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी ओम नमोदी आद्या
त्या ओळीवर 6 महिने प्रवचन केलं होतं. तेव्हा अक्षर थोडी आहे, पण अर्थ समुद्रासारखा आहे. आता आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जिथपर्यंत पोहोचू शकते तितकं आपण बोलत आहोत. परंतु आता तुकोबाराची भाषाच बघा. भक्तीचं लक्षण सांगितलं 3च अक्षरामध्ये. नमनाला भक्ती म्हणतात. भक्ती ते नमन. वास्तविक भक्तीवर अनेक भक्तिप्रद आणि भक्तीमधील आचार्यांचे अनेक ग्रंथ आहेत, नारदासारख्यांचे वगैरे. पण सर्वांच्या लक्षणाचा अंतर्भाव या 3 अक्षरामध्ये होतो. भक्ती ते नमन 3 अक्षरामध्ये लक्षण. वैराग्य ते तो 2च. त्याग, त्यागाला वैराग्य म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. तनु म्हणजे हे शरीर. शरीरासहित सर्व जगत परब्रह्म रूप आहे असा ब्रह्मानंदाचा अनुभव घेणं याला ज्ञान म्हणतात. म्हणजे आपण थोडक्यामध्ये थोडक्या शब्दामध्ये मोठा अर्थ प्रगट केलेला आहे. आता तुकोबरायांना ही लक्षणं सांगण्याचा प्रसंग काढला का पाहिजे? समाजाला खरी भक्ती कशाला म्हणतात, खरं वैराग्य कशाला म्हणतात, खरं ज्ञान कशाला म्हणतात, ही सांगण्याची वेळ का असावी बरं? हा, उगाच आपलं सांगत बसलं तर नाही. काही कारण घडत असतं. ह्या आपल्या कल्पना आहेत. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये काय होतं ते त्यांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला कळत नसते. आता आपण चिंतन करतो, बोलतो, हे आपल्या कल्पना आहेत. हा, परंतु वास्तवता काय आहे त्यांनाच माहिती. पण आपली कल्पना अशी आहे. आपल्या गुरुजनाकडून जे काही श्रवण घडलं त्यातून ही कल्पना तुकाराम महाराजांना लोकांना हे समजावून सांगण्याची का पाहिजे? भागवताच्या आरंभाला इथं भागवत ग्रंथ चालू आहे. ज्या प्रसंगाला आणि पांडव ही स्वर्गारोहण करते झाले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधाम गमन करते झाले आणि कलियुगाला प्रारंभ होऊन गेलेला होता. आमच्या नारदाला इच्छा झाली, म्हणजे बरेच दिवस झाले मी मृत्यू लोकामध्ये गेलो नाही, ज्यांचा फिरूनच यावं. हो, द्वापार युगामध्ये, त्रेता युगामध्ये, कृतयुगामध्ये नारद नेहमीच अशी फिरलेली. सर्व वैकुंठाला जायचे, कैलासाला जायचे, स्वर्गामध्ये गमन करायचे, मृत्यू लोकामध्ये भ्रमण करायचे. नारदांना अशी इच्छा झाली. नारद पृथ्वी तलावर आले कलियुगाला प्रारंभ झाल्याच्या नंतर, आणि पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर त्यांना सगळं विचित्र दिसलं महाराज. हो, क्षेत्राच्या ठिकाणी गेले, सगळे धनदेवाईक ब्राह्मण दिसले. बरं, एखाद्या मोठ्या आश्रमात गेले, नुसते सोंग घेऊन बसलेली गोसावी दिसली. नारद म्हणजे कसं होतं, कसं झालं? द्वापार युगामध्ये खऱ्या संन्यासाची भेट व्हायची, ज्ञानी लोकांची भेट व्हायची, भक्ताची भेट व्हायची. म्हणजे आता एकही मला दिसायला तयार नाही, एकही खरा ज्ञानी भेटत नाही, खरा भक्त भेटत नाही, खरा वैराग्यवान भेटत नाही. भ्रमण करताना हे त्यांना दिसलं. नारदांचे उद्गारे सगळं बिघडलं म्हणा. त्याचप्रमाणे आमचे तुकोबराय अवतीर्ण झाले. आता तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये काही वेळेला भक्तीचा आनंद उपभोगण्यासाठी संत महात्मे आपल्या इच्छेनं सुद्धा जन्म घेतात. काही वेळेला समाज बिघडला, समाजाचं अधःपतन झालं, त्यावेळेला भगवान परमात्मा त्यांना पाठवतात. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत, नाथ महाराजांसारखे, तुकोबरायासारखे भगवान परमात्मा सांगतात की समाजामध्ये सगळा गोंधळ मारलाय, माणसात माणूस राहिला नाही, हेच समाजाचा अधःपतन आहे. जरा लोकांना उपदेश करून बघा. हो, बघा. आणि शब्दाचा उपयोग नाही झाला तर पुन्हा माझी गदा तयारच आहे, चक्र तयार आहे. पुन्हा अगोदर संतांना पाठवितात. तुकोबरायचे उद्गारे. तुका म्हणे मग Yeah.
निरोप घेऊन पाठविले. लोकांना समजावून सांगा, काय जरा डोकी जाग्यावर ठेवा, नीट वागा, भावानं भावाबरोबर कसं वागावं, महाराजाबरोबर कसं वागावं, आई वडिलाबरोबर कसं वागावं, पाहुण्याबरोबर कसं वागावं, देव काय धर्म काय. देव म्हणतात तुकोबरानं तुम्ही समजावून सांगा. जा बरं मृत्यू लोकाला. या निमित्तानं काही वेळेला संत महात्मे येतात आणि काही वेळेला स्वतःच्या इच्छेनं आलो म्हणतात. आम्ही वैकुंठ प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. जरा निरीक्षण केलं पाहिजे. तुकोबारा आम्हाला आणलं म्हणत नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याच्यात स्वातंत्र्य आहे. आम्हाला यावं लागलं नाही. आपल्या जीवाला मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहाला असो कोणत्याही देहामध्ये असो आपल्या कर्मानुसार यावंच लागतंय ते भोगून संपवण्यासाठी. पण संत महात्म्याला त्याचा काही संबंध नाही. ते आपल्या इच्छेनं आलो, आपल्याला यावंच लागतंय. देवाचा मान मोठ्यावर का. त्यांना समाज बिघडला, संतांचं कोणी ऐकायला तयार नाही. मग संत महात्मे प्रार्थना करतात, तेव्हा आता तुमच्याशिवाय जमत नाही, आता चक्र गदा घेऊन या बरं. म्हणजे त्यांना आणावं लागतंय, देवाला आणावं लागतंय. अनिला रूपा बने करुणी खरे हरिदास, करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदास. अनिला रूपा आणावं लागतं, विनंती करावी लागते. संत महात्मे आपल्या इच्छेने येतात आणि सामान्य जीवाला यावंच लागतं. ज्यावेळेला तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले आणि सर्व परिस्थिती पाहिली, आढावा घेतला म्हणते कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये भरभराट रामेश्वर भट्ट, मंबाजी बुवा, चिंचवडच्या मोरया गोसावी अशी काही लोक त्यावेळेला म्हणजे कीर्तिमान होते, प्रसिद्ध होते. समाजामध्ये त्यांचं वजन होतं, त्यांची शिष्य शाखा होती. तुकाराम महाराजांनी निरीक्षण केलं, त्यांना असं आढळून आलं की अरे अरे खरा भक्त तो कोणी दिसायलाच तयार नाही. नारदासारखं खरा भक्त कोणी दिसा, सगळे ढोंगे भक्त सुळसुळाट. काय म्हणता, मोठमोठी गंध लावलेले काय, मोठमोठ्या माळा काय, पांढरे कपडे काय, तिरळी टोपी माळा. तुकोबारांनी वर्णन केलंय विजार कातडी बनल्यासारखं. तेव्हा टोप्या काय, मोठमोठ्या माळा काय, मोठमोठे गंध काय, सगळं
वरून पाहिलं तर लोकांना वाटलं पाहिजे की बाबा केवढा भक्त आहे, असा भक्त काय आपल्या पाहण्यात नाही. वरून बघायला तर हे, आणि मध्ये शिरून बघितल्यावर आता आपल्याला कळत नाही, संताला कळते. अंतरी भावना दांभिक भक्ती म्हणतात त्याला. आतून पाहिलं तर तुकाराम महाराज सर्वज्ञ, देवाप्रमाणे त्यांना तुमच्या आमचं करणं तर कळत होतं. त्यांनी ते माळवाल्याकडं पाहिलं, मोठमोठ्या गंधवाल्याकडं पाहिलं. अरे अरे, अंतरी विषयाचे लागले पैपिसे. अरे म्हणजे हे तर विषयाने वेळे झाले, देवाकरता वेळे झालेले नाही. हे सोंग करावं, पैसा मिळवावा, चेन करावी, मजा करावी. अरे अंतरी विषयाचे लागले पैपिसे, बाहेरिल्या वेशे भुरवी लोका. कारण पहिल्यापासून मला झुकाने वाला चाहिए, झुकविणारा पाहिजे. झुकविणारे जास्त दिसले. तुकाराम महाराज म्हणजे हे काय करावं आता, हा ढोंगी भक्ताचा सोळसुळाट झालाय. परत दुसरीकडे पाहिलं, वैराग्यवान सगळे सोंगाडे वैरागी दिसले, सोंग घेतलेले वैराग्यवान. तुकाराम महाराज खरं बोलणारे बरं का, ते स्पष्ट बघते होते. त्यांना काय नाही भीड बाहेर. तुका म्हणे, तुका म्हणे सत्य सांगे यो तर राजे त्या या वृत्तीचे तुकाराम महाराज. त्यांना कशाची गरजच नाही. तुकोबराने पाहिला आहे, लांब लांब जटा काय वाढवून फावडे घेऊन क्रोधे चावी. तो दारी तो भरतीला. आता तुम्ही कुंभमेळ्यात वगैरे घरात म्हणजे बिचारे कोणी खरे असतील, कोणी कसे असतील, पण दाड्या बघायला मिळतात. हो, दाढी महाराजाची पायापर्यंत, पायावर लोळत असते दाढी, इतकी दाढी वाढली. जटा, अहो तुम्हाला निवड 3-3, 4-4 शिष्य जटा वागवायला, महाराज जटा वागवायला. हा अशा लांब लांब जटा पाय वाढवून, आणि पुन्हा बोलायची सोय नाही. हो, फावडे घेऊन इकडं. फावड म्हटले तू भरत्याच्या हातात त्रिशूळ असतो, आणि दिव आळंदीकडं खोऱ्याला फावड म्हणतात. ते खोरा असतं ना, त्याला फावड म्हणतात. तुकाराम महाराज म्हणाले, हातामध्ये खोर घेऊन नेहमी क्रोधामध्ये, कोणी काही म्हणायला गेलं जाळून टाकेल तुला, कोण आहे तू. एवढंच काय, खायाचा ओळसा आणि शिव्या दे जगाला. हो, जगाला शिव्या देते. माझ्या मनाप्रमाणे का केलं नाही, माझं असं पाहिजे, माझं तसं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, हे सोंगाडे बैरागी तो फारच झाले बाबा. एकही खरा वैराग्यवान दिसेना, एकही खरा भक्त दिसेना. त्याच्या पुढे गेले, बोलत्या ज्ञानाला तर काही मोजमापच राहिले, अनुभव नाही. बोलते ज्ञानी बोलू लागले की पटपट 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 पटपट. ब्रह्म कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, अविद्या कशाला म्हणतात, जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे,
जीव हा ब्रह्मरूप आहे, आमका आहे, तमका आहे. बोलके ज्ञानी सगळं जगत मिथ्या म्हणते. आणि 10 रुपये हरपले तर 2 दिवस उपाशी राहिलं. विठ्ठला, विठ्ठला. तुकाराम महाराज अशा बोलक्या ज्ञानी लोकांना विचारू लागले, अरे बाबा तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे, तुमच्याकडच काय? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. म्हणजे घराघरात वृत्ती प्रभाकर झालाय, घराघरामध्ये विचार चालले. हो म्हणजे आमच्या गावामध्ये बाया वेदांत सांगतात, आमच्या गावामध्ये लहान लेकरं वेदांत बोलतात. घरामध्ये वेदांताचे ग्रंथ, न्यायशास्त्र, तर्कसंग्रह, वेदांत परिभाषण, भामती. आता तुकाराम महाराज म्हणाले हे सगळा बाजार झाला, कागदी बाजार, बोलता बाजार, घरोघर दिसायला म्हणजे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. परी लागले की महाराज सगळंच वाया जाते. बरं एखाद्या माणसानं वर्णन गाव लटपटी महाराज असे फार चांगली, हे चांगली, ते चांगली म्हणतच म्हणा परी हो परंतु म्हणले सगळं पाणी. हो आमचे गुरु असे स्वामी महाराज सांगायचे, परी म्हणजे पोत्रात भिंतीवर काही काय लिहिलेलं असलं, चित्र काढलेलं असलं, वरून पोत्रा फिरला की समाप्त. त्याप्रमाणे बोलता बोलता परी शब्द लागला की संपत. तुकोबाळांनी इथं परी शब्द घातला. हो स्वामी म्हणायचे स्वर्गातली परी बरी, पण शब्दातली परी फार वाईट. तुकाराम महाराज म्हणू लागले या ज्ञानी लोकांना, पंडित लोकांना, म्हणजे बाबा तुमच्याकडे ज्ञान आहे, परी मिळवण बहुमागी. म्हणजे मिसळ फार दिसायची व्हायचा. वाडव्याच्या दुधासारखं तुमचं ज्ञान दिसायचं बाबा. हो पहिले आमचे दुनावार सांगत होते, पंढरपूरला दूध विकणाऱ्या बाया असल्या, त्यांच्याकडे दूध घ्यायला गेलं, त्यांना म्हटलं की बाई पाणी जास्त टाकले रे का कसं आहे. तिनं सांगितलं आधा दूध आधा पाणी, ज्यादा करे तो बाई म्हणे. मिळवण आता आपल्या परळला गंगाच्या कुठे वर येते. आता आम्हाला आपल्या खेड्यात सगळे ओळखीचे महाराज. मी बऱ्याच वेळा त्या दूधवर अरे आम्हाला तरी चांगलं द्या. त्याने शेवटी सांगितलं काय करा, बाया माणसं घरामध्ये कधी पाणी वाटतात ते खबरच लागेल. हो मिसळीचं दूध, मिसळण. त्याप्रमाणे तुकोबराय म्हणाले बाबा हे ज्ञान खूप सांगायचे. परी मिळवण बहुमाग म्हणजे म्हणजे मिसळ फारी अनुभवाचा पत्ता. म्हणजे शुद्धता नाही, त्याचा अर्थ शुद्धता नाही. तुकाराम महाराज म्हणाले निरे कोणापाशी होय निरस दूध. जसं आपण एखादं दूधवाल्याला म्हणतो की चांगलं निरस दूध दिलं बाबा, औषधाला पाहिजे, तसं तुकाराम महाराज ह्या ज्ञानी लोकांना म्हणू लागले की कोणाजवळ जर शुद्ध ज्ञान असलं तो थोडं द्यावं. की मिसळीचं ज्ञान मला काही आवडत नाही. निरे कोणापाशी होई करत तरी द्यारे मग दुर्बळाची. तेव्हा अशी बोलते ज्ञानी, स्वांगाडी त्यागी आणि ढोंगी भक्त आणि त्यांचा समाजावर बसलेला पागळा. सगळं काय कल्पना, त्यांना काय कल्पना. आता हे आपले महाराज आहेत, गुरु महाराज आहेत, शिष्याला भक्ती म्हणतात मग तीच भक्ती. आपले गुरु महाराजाला ज्ञान म्हणतात मग ते ज्ञान. सगळा समाज वाया गेलेला दिसला, त्या लोकांनी सर्वांना वाया घातलेलं दिसलं. त्यावेळेला तुकाराम महाराज उभे राहिले. कठीण असते महाराज, सत्य महात्मा एकटाच एकीकडं आणि एका बाजूला त्यावेळेला राजू लोकांवर सुद्धा रामेश्वर भक्ताचा वचक होता महाराज. हो त्या लोकांचे हुकुमशाही रामेश्वर भक्त काय
चिंचवरची मोर वसावी त्यांना रिद्धी सिद्धी प्रसन्न होत मंबाजी वा भयानक ढोंगी आणि तुकाराम महाराज आपली एकटीच. मग आता आपल्या सर्वांना ते चरित्र माहिती किती छळ झाला काय त्रास झाला. पण तुकाराम महाराज म्हणतात आमचा अवतारच एवढ्याच आहे की लोकांना जे खरं आहे ते खरं म्हणून सांगणे, जे खोट आहे ते खोटं म्हणून सांगणे. मग तुकोबरायांनी कीर्तनातून समाज जागृती करायला सुरुवात केली. बाबा अरे खरी भक्ती कशाला म्हणतात, खरं वैराग्य कशाला म्हणतात, खरं ज्ञान कशाला म्हणतात, लक्ष द्या. आणि अशा प्रकारची भक्ती करा, वाया जाऊ नका. त्याचं लक्षण सांगतात पहिल्या शब्द महत्वाचा, सूत्रबद्ध भाषा. भक्ती कशाला म्हणतात, भक्तीचं लक्षण करावं संत महात्मे. शास्त्रकारांनी लक्षण केलं तरी दुसरा त्याच्यापेक्षा मोठा शास्त्रकार त्याचं खंडन करीत असतो. एखाद्या पंडिताने एखाद्या भक्तीचं लक्षण केलं, ज्ञानाचं लक्षण केलं, त्याच्यापेक्षा मोठा पंडित आला तर तो त्याचं खंडन करीत असतो. पण संत महात्म्यांनी केलेल्या लक्षणाचं खंडन पंडित काय शास्त्र काय सोडून द्या, ब्रह्मदेव खंडन करू शकत नाही. इतकी ताकद आणि इतकं निर्दोष लक्षण आहे. बरं, निर्दोष लक्षण कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दोष नाही. लक्षण कमी पडत नाही, लक्षण जास्त होत नाही आणि लक्षण मुळीच बसत नाही. याला शास्त्रामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव असे दोष म्हणतात. लक्षण मुळीच न बसणं असंभव, लक्षण दुसरीकडे गेलं अतिव्याप्ती, लक्षण कमी पडलं त्याला अव्याप्ती म्हणतात. काही ठिकाणी असे अनुभव येतात. महाराज लोक म्हणा, भजनी मंडळी म्हणा, वाजवणारे काही श्रुती असते. एखाद्या गावाला आपण गेलो तर आता इथे या ठिकाणी आता 7 दिवस कसा सोहळा चालला. बरेच माणसं पारायणासाठी, बरं माता भगिनी पुरुष मंडळी इथून मुक्काम ठोकतो. हो, ज्ञानेश्वरचं पारायण घडते वगैरे. आता हे गावाच्या बाजूला ठिकाणी, पण एखाद्या गावामध्ये सप्ताह कल्पना करा आणि काही अशी गुणवान आली त्या ठिकाणी. मग आता काही लोक म्हणतात की आमच्या इथं जागा आहे, बैठक आहे, द्या तिथे बिराड यांचं साधू. तिथे बिराड दिलं. नागनाथरावासारखे, निर्गुण महाराजासारखे राहिले बाबा तिथं. राहिल्यानंतर पण पुरुषाला आवड होती, गावाच्या लोकांना आवड, पण बाईला परमार्थाचा छंद नव्हता. माळकरी वारकरी म्हटले की तापच यायचा, डोकं दुखायचं. आणि ते तो बडे बडे महाराज लोक तिथं उतरले.
पहिल्या दिवशी मीठ जास्त झालं वरणाला, जास्त झालं का मुद्दाम टाकलं कोणाला की हे दुसरीकडे जाऊ म्हणून. पण आता नागनाथ महाराजांसारखे बोलके होते तेवढे बाई जरा मीठ जास्त झालं हो, काहीतरी दुसरं टाकून जरा बाई काही होत. दुसऱ्या दिवशी बाईनं कमी मीठ टाकलं, एकदम कमी, एकदम कमी. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर मीठाचा पत्ताच नाही. आता ही फिरणारी लोक बोलतात, बाई आज मीठ टाकायचं विसरलात का? काहीच बोलल्या नाही. तिसऱ्या दिवशी बाईने मीठच टाकलं नाही, कमी नाही जास्त नाही. बाई आज तर मीठच नाही वरणात. मग मात्र बाईनं गर्जना केली बाबा. 10 गाव फिरलेली हे महाराज लोक म्हणजे त्यांची जीभ ताठावलेली. एके दिवशी म्हणते जास्त झाले, एके दिवशी म्हणते कमी झाले, एके दिवशी म्हणते कमी झालं. हे राखे चव लागाली का आमच्या स्वयंपाकाची. हे परभणीकर गुरुजी अशी दृष्टांत सांगितलं. मीठ कमी पडलं याला अव्याप्ती दोष म्हणतात. मीठ जास्त झालं अतिव्याप्ती म्हणायची, आणि टाकलंच नाही याला असंभव म्हणावं. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज छाती ठोकपणे लक्षण करतात. ज्ञानराजाने ज्ञानेश्वरी म्हणून गुरुमुखानं ऐकली पाहिजे. आमचे गुरुवरी देवकर माऊली ओवीनं ओवी सोडवायची, हे फार अवघड आहे. एका ओवीमध्ये शब्द असल्या त्याचा खुलासा कुठं तरी दुसऱ्या ओवीमध्ये असतो. कल्पना करा. पद हा शब्द आहे. यदाक्षरम वेद विदो वदंती विशंती यद्यतयो वीतरागा. आता या श्लोकावर तत्ते पदम संग्रहेन प्रवक्ष्ये. पदम आयसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाचे खरियेची वेद तुगु कळिले ठेले. तेव्हा पद असा शब्द आहे. आयसे जे पद, आयसे म्हणजे कैसे, आयसे म्हटले कैसे असा प्रश्न निर्माण होतात. हो आमच्या आमच्या ग्रस्त असे आहेत, हो दुसरा लगेच चमकून नको असे आहेत म्हणजे म्हणजे चांगले का वाईट का कसे असा प्रश्न निर्माण होतो. आयसे जे पद अशा प्रकारचं जे ब्रह्मपद आहे, मागे श्लोकामध्ये त्याचा खुलासा केला. पण त्या पदाचं लक्षण दुसऱ्याच अध्यायामध्ये केलं. पद कशाला म्हणतात? आता अलीकडे नाही का कशाला पद म्हणतो म्हणजे हे मुख्याध्यापक त्या पदावर आहे, ते मंत्री पदावर आहे, ते उपमुख्यमंत्री पदावर आहे, ते राज्यमंत्री पदावर आहे, ते कलेक्टर पदावर. पद हा शब्द चौकडे लावला जातो. पण वास्तविक पद कशाला म्हणतात त्याचं लक्षण केलं दुसरीकडे. देशे काले स्वभावे वेतू जयान संभवे ते पद माझे पावे अविनाश होतो. असं थांबता आलं पाहिजे. आणि हे गुरुमुखानं ऐकल्याशिवाय कळत नाही बरं का. आपण आपलं रेगेवर थांबत असतो. देशे काले स्वभावे वेचू दयान संभवे ते पद माझे पावे अविनाश होतो. पण अर्थाच्या दृष्टीने हे लक्षण झालं. जैसे काले स्वभावे वेचू दया न संभवे ते पद, त्याला पद म्हणतात, ब्रह्मपद म्हणतात. हे जे लक्षण आहे ज्ञानराज माऊलीने केलेलं, तुकाराम महाराजांनी असे लक्षण केलेले, त्याच्यामध्ये दोष नसतो आणि त्याच्यामध्ये चूक कुणीही काढू शकत नाही, ब्रह्मदेव काढू शकत नाही. हे आपल्या संतांचं वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज छाती ठोकपणानं सांगतात, बाबा खरी भक्ती कशाला म्हणतात त्याचं लक्षण काय आहे? नमनाला भक्ती म्हणतात.
आता कसं संत महात्माने कसं सोपं केलं, 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं भक्तीची 4 सूत्र सांगितले. मन्मना भव मद्भक्तो मद्यादी माम नमस्कुरु मामे वैशेषिक्वैव मात्मानं मत्परायणः. मन्मना भव मद्भक्तो भव मद्यादी भव आणि माम नमस्कुरु, हे 4 सूत्र सांगितले. आता त्याच्यावर माम नमस्कुरु, जसं अभंगामध्ये नुसतं नमन आहे, पण ते नमन काय आहे, कसं, त्याचा खुलासा ज्ञानोबांनी उवित केला. म्हणून गीतेमध्ये एखादा जे नाही ते ज्ञानेश्वरीच आहे. आता गीतेमध्ये नुसतं माम नमस्कुरु, पण ज्ञानोबाचं लिखाण काय आहे, तो मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाचे, हे त्याचा खुलासा आहे. मज एकाचे सर्वत्र नमस्कारी, याला नमन म्हणतात. एक भगवान परमात्मा सर्वांच्या रूपानं, जगाच्या रूपानं, स्त्री पुरुष पशु पक्षी कृमी कीटक पाषाण असो, सर्वांच्या रूपानं एक भगवान परमात्माच नटलेला आहे. असं ज्यावेळेला आपल्या दृष्टीला येईल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, भक्त. लक्षात घ्या, समोर भूत आलं तरी त्याला वाटलं पाहिजे हा देव आहे, त्याला भक्त म्हणतात. आपलं उलट पाहिजे, समोर चांगला माणूस आला तरी आपल्याला वाटेल हे भूत कशाला समोर, आपल्याला माणसाचे भूत दिसायचे. हो, ज्ञानेश्वर महाराज नामदेवराज तीर्थयात्रेला तीर्थावळी प्रकरण वाचा बरं. एक ज्ञानस्य देव, ज्ञानाचे देव ज्ञानेश्वर महाराज. दुसरे नामस्य देव, नामाचे देव नामदेवराय. ज्ञान आणि नाम याचा पवित्र संगम. आता त्यांचा संवाद कसा असेल हो, नाही तर आपण प्रवासात जाकी जेव्हा कोणत्या चालूत, कशाला चाललो, काय चालू ते तो सोडून द्या. महाराज ज्या गोष्टी बोलून येत त्या गप्पा इथून बर. मी तर असे शिकत, मला एकदा रिलीज भेटले होते बरेच लोक, पण एक ओळखीचा होता. मी लोक म्हणजे आम्ही गजानन महाराजाला चाललो आणि महाराज पिशवी भरून दारूच्या बाटल्या होत्या, दारू पीत पीत गजानन महाराज. हे आपल्याला पेपर मधून टीव्हीवर कळत नाही का. पंढरपूरला जाताना कुर्डवाडीच्या जवळ ऍक्सिडेंट, 2 ठार, 5 जखमी, म्हणजे हे असे पिऊन चाललेले. विठ्ठला देव काही आपल्याला आग्रह करत नाही, जायचं तर चांगल्या भावनेनं जा, नाही तर देव काही तुमची वाट बघत बसला नाही किंवा तुमच्या मागे लागला नाही, यायलाच पाहिजे. परमार्थ आहे महाराज. बरं, जायचं निर्मळ मनानं जावं, नाही आपलं घरी बसावं. गजळ मनानं सप्ताह आहे, भजन कीर्तन आहे, क्षेत्र आहे, वारी आहे. गजळ मनानं जाऊ नये. हा, गजळ मनात पुण्य करता होय पाप, हे आपल्या वाड वडिलांनी मन करून ठेवलेली आहे. खराच म्हणतात पुण्य करता होय पाप, असा प्रकार असतो. नामदेवराय आणि ज्ञानराज, ज्ञानाचा आणि भक्तीचा संवाद, त्याला काय पाहिजे महाराज. तीर्थावळी वाचा, ज्ञानोबाचे काय प्रश्न आहेत, नामदेवरायांनी काय उत्तर दिले, नामदेवरायांनी काय प्रश्न केलाय, ज्ञानोबायांनी काय उत्तर दिले. आता मुळामध्ये ते 100 बघते. मला एवढं सांगायचं, तीर्थयात्रेला जाताना एका गावामध्ये मुक्काम पडला आणि नामदेवराय ज्ञानोबायांनी विचारलं, पहिल्या काळामध्ये नळ होते, आपलं पानवंताची विहीर असायची, उन्हाळ्यामध्ये नाही का, मग नारू व्हायचे. आमच्या इथे पानवंताचे प्रत्येक गावाला मध्येच पाय बुडवायचे, घागर भरून घरी घेऊन जायचं ते आहे. मग उन्हाळ्यामध्ये हो, कुठं बाजारात भीड झाली का नाही, बाजारामध्ये निर्मूल महाराज तुमच्या गावामध्ये या वर्षाला उन्हाळ्यात किती काठ्या चालतात, म्हणजे नारूवाडी काठी घेऊन
त्यानं म्हणायचं 50 काठ्या चालल्यात आमच्या इथं. आम्ही म्हणायचं आमच्या इथं तो 80-90 झाले हो. नारू असायची त्यात, पाणी चांगलं नाही. तेव्हा पाणवंताची विहीर चारली. नामदेवराय पाणी आणण्यासाठी त्या विहिरीवर गेली. जुनाट विहीर होती. आणि एक लक्षात ठेवा, मी 700 वर्षाच्या पलीकडचं सांगतो बरं का. 700 वर्षाच्या पूर्वी भूत होते म्हणालो मी बरं का. आता नाहीत बरं का. मी नेहमी सांगतो आता नाही. 700 वर्षाच्या पलीकडे. आता मला एकाने विचारलं, म्हणजे महाराज आता का भूत नाहीत? आम्ही म्हणलं माणसं महाभूत झाले माणसं महाभूत झाले म्हणलं लागले त्याच्या माग. त्या काळात भूत होती. ती गेले विहिरीवर पाणी भरायला. आवाज झाला, खरोखरच ते पिशाच प्रगट झाले. नामदेवरांनी पाहिलं, अरे जातो कुणी निघाले, काळ कुठतो, जाळी वाढलेली, उलट्या भावल्या, उलट्या टाचा. म्हणजे हे नुसतं आपण ऐकत आलो बरं. असं तसं पाहिलं नामदेवरायांनी. आता नामदेवरायाला दिसलं, पण नामदेवरायाला भूत वाटलं का ते नाही. नामदेवराय म्हणाले, पांडुरंगा अनेक ग्रंथामध्ये तुझ्या अनेक अवतार आम्ही वाचले, चरित्र वाचलं, पण हे असला अवतार आम्ही कधी कुठे चित्र कधी वाचण्यात नाही. कोणता अवतार घेतलास हे? आम्हाला नृसिंह अवतार माहिती आहे, वामन अवतार माहिती, असा वेगळा वाचला अवतार. बरं पांडुरंगा तुला माहित नाही का? सर्व भावे मदती रूपावडे जे पुंडलिका पुढे उभे असते. आमच्या आवडीचं रूप म्हणजे विटेवरचे. मग हे घेऊन कशाला पुढे आला? परिणाम असा झाला की तो पांडुरंग त्या जागेवर प्रगट झाला. याला काय म्हणायचं? सर्वत्र नमस्कारी मद एकाचे. अशा प्रकारचं नमन किंवा नामदेवरायाने लक्षण केलंय. नम्रता, नमनते नम्रता, न देखे गुणदोष आणि अंतरी प्रकाश आनंदाचा. नमन हा शब्द फार महत्वाचा आहे महाराज. ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्याय, सततं कीर्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नमस्यन्तः ज्ञानोबऱ्याचं ओळ आहे. नमिता मानापमान घाले. हो, नमन करताना हा माझ्यापेक्षा धाकटा आहे, हा माझ्यापेक्षा कमी आहे, नाही, हा मोठा, हा लहान, उंच नीच काही संबंध नाही. कारण एकच देव सर्वांच्या रूपाने नटल्यानंतर हा श्रेष्ठ कनिष्ठ उंच वर प्रश्नच नाही. म्हणून संत महात्मे जे जे भेटे भूत, जे जे भेटतय ना तो भगवंत समजून त्याला नमन करतात. विठ्ठला पळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. तैसे भूत मात्र असे खा खालावती ते भक्त त्याला भक्ती म्हणतात. अनेक आचार्यांनी भक्तीचे रक्षण केले. बरं, पाराशर्य म्हणजे व्यासाने भक्तीचं रक्षण केलं. पूजा दिवसो अनुरागा इति पाराशर्य. पाराशर्य म्हणजे व्यासाने हे रक्षण केलं. शांडिल्याने रक्षण केलं. आत्मरत्य विरोधिनी इति शांडिल्य. ते शांडिल्याने रक्षण केलं. गर्गाचार्यांनी रक्षण केलं. कथा दिवसो अनुरागा इति गर्ग. तेव्हा अनेक आचार्यांनी भक्तीचे अनेक प्रकारचे लक्षण केले. पण सर्वांच्या लक्षणाचा अंतर्भाव ज्याच्यात होतो ते नमन आहे. हे आपल्या संत महात्म्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आमचे तुकोबराय लोकांना समजावून सांगतात की अरे ही खरी भक्ती बर का. ह्या नजरेतून बघा आणि मग त्याच्या मागे लागा. नाहीतर पडले दुःखाचे सागर, मग पुन्हा पश्चाताप करायची पाहिजे. तुकोबराय अशा महत्वपूर्ण शब्दातून पहिल्यांदा भक्तीचं लक्षण सांगितलं. भक्तीचे नमन. आता वैराग्य कशाला थोडक्यात सांगायचं आपल्या वेळेमध्ये. वैराग्य कशाला म्हणतात? आता तिथे त्याग असा शब्द. आता
त्याचा खुलासा तुकाराम महाराजांनी दुसरीकडे केलाय. त्याग तरी ऐसा करा त्यागाचा खुलासा अहंकारात बडावे. अहंकाराचा त्यात माझ्या अहंकार शब्द लावायचा. अहंकार कोणता अहंकार? हे बाहेरचे किरकोळ अहंकार सोडून द्या. कुणाला पदाचा अहंकार असेल, कुणाला संपत्तीचा असेल, सोडून द्या. अहंकार देहो हम, मी देह, देहाबद्दलचा अहंकार. हे खरं म्हणजे काय रूप संसाराच्या उतरंडीचं बुडाचं गाड गेलं. आमचे गुरुवारी देवकर माझे सांगायचे की बुडाचं गाड फोडलं की वरती उतरंड पाडायचं काम नाही. पण हे अवघड आहे बाबा. मी देह जाऊन मी अहम ब्रह्मास्मी, देहावरती अहंता काढायची ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची. देहाची अहंता, मी देह, हे गेलं पाहिजे. बड्या बड्या लोकांची फजिती झाली बघा. आपला हा परिसर बरं, केदारी महाराज, श्री संत सोपान काका महाराज यांच्यामुळे ह्या सगळ्या परिसरामध्ये गावोगाव रामायण आहे. आपल्याला हे परमार्थाचे संस्कार आहेत. खालून इकडं माधव मामा मोठे असे संत होऊन गेले. तेव्हा रामायणामध्ये बालकांडातच कथा सुखाचार्य आपल्या सगळ्याला माहित. सुखाचार्य जन्माला येत नव्हते. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याग, ते 12 वर्षे लपालेली. 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. हो, शेवटी व्यासाने भगवान शिवशंकराची प्रार्थना केली, कारण भगवान शंकरच त्या रूपाने होते. आणि मग व्यास प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर जन्मताची संसार तेजी लागली पळायला. त्या संसारात या मोहात नको म्हणून पळायला लागले. व्यास मागे लागले, कारण पुत्र मुख बघायला पाहिजे. व्यासाने हाक मारायचे, अरे सुका. सुखाचार्य देहावर कुठे? देहावर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित, देहावर नाही. मग पाचान वृक्ष यांनी ओ म्हणायचे. एवढा ब्रह्मभाव बरं, एवढा ब्रह्मभाव. पाषाण वृक्ष सगळं परब्रह्म, त्यांनी ओ म्हणायचं. पुढे गेल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे, सरोवराच्या ठिकाणी काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकाचार्य महाराज 12 वर्षाचं आणि नग्न अवस्थेमध्ये तिथून धावू लागलेले. पण बायांना काही लज्जा वाटली नाही. हा विधीही महात्मा आहे. पुन्हा मागे व्यास चाललेले होते. व्यासाने हाक मारली, पण पुन्हा मात्र पाषाण वृक्ष ओ म्हणायला तयार नाही. कारण पुढे गेल्यानंतर शुकाचार्यांनी पाहिलं, मी आलो त्याला ह्या बाया लागल्या नाही. पण आमचे वडील मागावून येत असताना त्यांनी अंगावर वस्त्र घेतलं. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ. आला बघा अहंकार. हे अहम कुठून घुसल माणसामध्ये, फार सावध राहावं लागतं. आणि नंतर महाराज मग सगळं ओ द्यायचं बंद झालं.
मग सुखाच्या व्यासाने सांगितलं सुखा थांब. बिघडलं सगळं. म्हणले काय करू? अरे म्हणले हे का घडलं? त्याच्याकरता तू आता जनक राजाकडे जा. सुखाचारी नग्न आणि जनक राजा म्हणजे 700 बायका होत्या आणि राज्याचा पसारा. गेले सुखाचारी. एवढं ऐकलं व्यासानं. गेल्यानंतर दरवाज्यामध्ये उभे राहिले. राजाच्या भेटीला रिक्त हस्तन गंतव्यम. महाराजाचं दर्शन, देवाचं दर्शन, राजाचं दर्शन रिकाम्या हातानं घेऊ नये म्हणून आपल्या हातामध्ये निसन्नशी मी गुळ शेंगदाणे पैसे कशाला घेऊ. हातामध्ये राज घेतली, लंगोटी घातली, कमंडून गेली. दरवाज्याच्या लोकांना सांगितलं राजाला निरोप द्या, मी सुखाचारी आलो म्हणावं. जनकानं आतूनच निरोप दिला, बरोबर आणलेलं टाकून या. सुखाचारी म्हणजे मी काय बरोबर आणले? रात ते शिपायच्या डोळ्यात टाकली बाबा. पण आणखी कधी आवडतो सांगा म्हणजे. पुन्हा शिपायानं सांगितलं तोच निरोप, सर्व टाकून या. म्हणजे कमंडलू तरी काय गरज आहे म्हणलं पाहिजे, दिला फेकून. पुन्हा निरोप दिला, मी सुखाचारी आहे. तिकून तोच निरोप आला, बरोबर आणलेलं सगळं टाका. म्हणजे लंगोटीची काय गरज आहे? उगर आधार बारा जायचं म्हणून आणखी लंगोटी काढून फाडून टाकून दिली. पुन्हा निरोप दिला, सांगा. पुन्हा जनक राजानं तोच निरोप दिला, बरोबर आणलेलं आणखीन राहिलेलं सगळं टाका. बरं, ते ज्या इशारे मग विचार करू काहीतरी घोळ आहे. आणि मग लक्षात आलं की मी सुखाचार्य कोण, हे मी कुणीकडे गेले, हे अहम कुणीकडे गेले. आणि मग लक्षात आलं की अरे मी सुखाचार्य नाही, अहम आपलं देहाकडे लागलं, अहम आपल्या नावाकडे लागलं. आणि लगेच समाधी अवस्था प्राप्त झाली. निरोप दिला, जनक राजानं सन्मान केला वगैरे. मला काय सांगायचे परमार्थामध्ये तुकोबराने सांगितलंय, कोण्याही साधनाचा नरगे पांग आणि करणे केला त्याग देहबुद्धी हे अहम. या अहमचा त्याग करणे ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये याचा खूप खुलासा आहे. या अहमचा त्याग करणं याला काय म्हणतात? वैराग्य. तुकोबराय म्हणतात बाबा ते बोलायला सोपं पण कृतीला बोल बोलता वाटे सोपे करणे करिता तीर कापे. डोंगणाचं कातड निघत आहे महाराज. खरं परमार्थ करायचं म्हणल्यावर माझे शब्द नाहीत बरं. गुरुनाम गुरु मारुती बुवा गुरु वाळंबीकर काय मोठी लोक होऊन गेले. म्हणजे पुन्हा करता कोणी लावून धरून हे बघता तेच सांगायचं. त्यांनी सांगायच्या बाबा खरा परमार्थ परमार्थ नव्हे लेखुराच्या गोष्टी. काय असं स्वरूपाची प्रसारा जसं तपाचं लक्षण केले. लागे प्राण इंद्रिय शरीरा आटली करणे, हे आटलं पाहिजे. म्हणजे देवाच्या ध्यासानं तपानं वैराग्यामुळं. आता आमचं उलट पाहिजे. हो, मी नवीन कीर्तन करू लागलो त्यावेळेस माझं वजन किलोवर फार कमी होतं. हो, कीर्तन करू लागले 2 वर्षामध्ये जरा
मग कुठे घरी महाराज दूध घेता का चहा घेता आमचं तुमचं 2-3 किलो वाढले की हा हे का तडे निघायचे गेलो कुणीकडं दूध करायचे गेलो कुणीकडं वजन वाढायला लागलं 5-6 वर्ष झाल्यावर तर आणखीन जास्त वाढलं कपड्यात बदल मला काय सांगायचं फार अवघड ते करणे केला त्याग देह म्हणून अशा प्रकारचे अहंकार टाकणं याला वैराग्य म्हणतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन पुन्हा नंतर 15 मिनिट सेवा करणारे थोडक्यात एक वेळ संप्रदायाप्रमाणे सर्वांनी त्या प्रेमानं भगवंताचं भजन करणे बरं महादेवाला भजन आवडतं बरं का ओग माझ्या करता किंवा मी म्हणतो म्हणून नाही आपल्या कल्याणाकरता देवाला आवडण्याकरता काय करा हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम विठ्ठला नमन वैराग्य तो त्याग इथपर्यंत आपण विचार केला आता मी सुरुवातीला सांगितले आश्चर्य थोडी पण अर्थ समुद्रासारखा व्यापक आहे आपली बुद्धी तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि घंट्या 2 घंट्यामध्ये काय सांगणे आता ज्ञान कशाला म्हणावं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतम शरीरासहित सर्व परब्रह्म रूप आहे असा अनुभव घेणं याला काय म्हणतात ज्ञान म्हणतात आता हे तिन्हीचे लक्षण सांगितले पण अशी भक्ती कशाने मिळेल खरी भक्ती आम्हाला मिळण्याकरता काय करावं लागेल त्याचं साधन काय वैराग्याची प्राप्ती ज्ञानाची प्राप्ती भक्तीची प्राप्ती त्याचं साधन काय त्याचं साधन आमचे तुकोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या
असे प्रमाण म्हणणारी आणि अशी खिल्लारी जोडी वाजवायला हा. मला हा खिल्लर लांब ओळख त्यात ओळखते मला लांब ओळखली बांधता आता 80 वर्ष आयुष्यवार चालू त्याला तरी काय म्हणायचं डोळ्याला विठ्ठला असा हा आणि सर्व प्रकारचा सुंदर सुयोग जोड आमच्या हरिभक्त पर्यंत पार्वती महाराजांनी केलाय. मला तर रात्रभर कीर्तन करावं वाटायला. हा थंडी लागे ना कधी मंडप आहे पद्धतशीर माणसं बसलेली. मला वाटलं आता 5 वाजता कीर्तन सोडावं ना. काही माणसं घाबरले असतील पण घाबरू नका. 10:30 वाजले 11च्या मध्ये 11:45 काळजी करू नका. या तिन्हीच्या प्राप्तीचा उपाय देहाचा निराश करणे. देहाचा निराश म्हणजे नाश नाही बरं का. हो मागे आता वेड्या बुवानं बावळटानं देव कसा भेटत नाही म्हणून भंगार डोंगरावर फाशीच घेतली आणि मेलं. त्यानं कुठे देव मिळत असतो का. निराशाचा अर्थ नाश करू नका. ऐकत असताना कीर्तनातल्या गोष्टी सुद्धा नीट ऐकून नीट लक्षात ठेवल्या पाहिजे. नाही तर अर्थाचा अनर्थ होत असते. हो एक हातम्यार कीर्तन ऐकलं. कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं आमच्यासारखं 60विला हरी आणि जिही हृदय मंदिरी त्याची सरली झाली. ज्यानं देवाला हृदयामध्ये साठविले तो त्याला मोक्ष प्राप्ती होते. ते बावळत देवाला तर हृदयात साठवलं म्हणजे काय कळलंच नाही त्याला. सकाळी जे उठलं आंघोळ केली पूजापाठ आपलं भाईक होत. पूजापाठ करू लागलं आणि पूजापाठ करताना त्याला आठवण झाली 60विला हरी आणि जी हृदय मंदिरी. ज्यानं हृदयामध्ये हरीला साठविले तो जन्म मरणातून मुक्त होतो. त्यानं जे सत्यनारायण उतरला ती गिळूनच टाकायला बघितलं. पण सरळ पायाचा देव तरी गिळाव का नाही. नीट मध्ये गेला असता ऑपरेशन करून काढता आला. वाकड्या सत्यनारायण त्यानं तोंडात टाकला. वाकडा पडजीबीला अडकून बसला. त्याला बोलताही येईना. जागावर डोळे पांढरे करून बायको आली म्हणजे काय करावं कशाने झालं. आता 3 किलो पोहे खाल्ले ना असं कशाने झालं. आता 3 कप चहा प्यायला होता ना असं कशाने झालं. चांगलं बोला कशानं झालं. बायको घाबरली. शेजारच्याला विचारलं ते आपला भावी कीर्तन ऐकणारा माणूस होता. आम्हाला काय झाले की काय नाही. बघा म्हणजे आपण पडले. ते म्हणला बॅटरी आणावर बॅटरी आण. लावली तर सत्यनारायणाचा पाय दिसला बाबा असा अडकलेला. त्यानं हुशार होता. ते म्हणला रात्रीच्या कीर्तनातला गोळे दुसरं काय 1 मिनिटात नीट करतो म्हणला. हा धाडसी होता. बायकोला सांगितलं हा बाजूला तुम्ही. बरं शेजारी उभा राहिला. त्याची शिंगी धरली डाव्या हातानं आणि उजव्या बाजूला मान काढामध्ये जी भुक्की मारली पटकन सत्यनारायण बाहेर. हा म्हणला असं कुठं मारलं नसतं का. ते म्हणला मग असं डोळे पांढरे करणं असते काही करू बसतो. म्हणून शब्दाचा अर्थाचा अनर्थ होता. निराश म्हणजे नाश नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी खुलासा केला माझी ऐशी काया गवन होईल. काय म्हणजे शरीर मी नाही माझं नाही. फक्त ही समजूत झाली पाहिजे. समजुतीत बदल. शरीराला जे मी आणि माझं म्हणतोस ना तुकोबरांनी सांगितल्याप्रमाणे ते काय मी ते माझे. पिंड हा उसना अनिला पाताचा पंचभूताचा गोंधळ. मग ते काय मी ते माझे. म्हणून ह्याला मी म्हणायचं नाही माझं म्हणायचं नाही. ते पंचमहाभूताचं आहे. उष्ण आणलेला आहे. मी याच्यापेक्षा वेगळा शुद्ध बुद्ध नित्यमुक्त आत्मा आहे. ज्याला काय म्हणायचं
देहाचा निराश आणि असा निराश झाला की मग खरी भक्ती प्राप्त होते, खरं वैराग्य प्राप्त होतं, खरं ज्ञान प्राप्त होतं. आता कोणी एखादा भाविक म्हणेल, अहो इतकं हे अवघड आहे, कुठं आहे म्हणजे आपलं टाळवारून आपलं भजन करावं, इतक्या भानगडीत कशाला पडायचे. तुकाराम महाराज म्हणतात की तीन म्हणजेच खरा परमार्थ. तिने मधलं एक जरी कमी असलं तरी खरा परमार्थ होऊ शकत नाही. आपल्या भागवत धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये या तिन्हीचा पवित्र संगम म्हणजे परमार्थ. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कोणतंच कमी जास्त चालत नाही. या तिन्हीचा पवित्र संगम ज्याच्या जीवनामध्ये झाला तोच खरा परमार्थ, तोच खरा महात्मा. तुकाराम महाराज हीच गोष्ट उदाहरणानं पटवितात. तिसऱ्या मार्मिक दृष्टांत. तुकाराम महाराज एखाद्या वेळा दृष्टांत देतात तो फार मार्मिक आहे. तुकोबराय म्हणतात, कितीही सुग्रण बाई असो किंवा कसलाही आचार्य असो, त्याला म्हणावं उदक, अग्नी आणि धान्य. समजा पाणी, पीठ, पाणी, पीठ आणि अग्नी, मग चोर असू द्या, गॅस काय असायचं. आता ह्या तिन्ही मधलं एखादं कमी असलं तर भाकरी स्वयंपाक होतो का? कसलं आचार्य असू द्या, त्याला म्हणायचं अग्नी नाही, फक्त पीठ आणि पाणी करा भाकरी, होईल का? बरं पाणी आहे, पीठ आहे, पण अग्नी नाही, होईल का भाकरी? म्हणजे ह्याच्यातलं एक जरी कमी असलं तरी स्वयंपाक होऊ शकत नाही. उदक, अग्नी, धान्य हे तीन पाहिजेतच. मग कोणत्याही कालामध्ये जा, कोणत्या युगामध्ये जा, कसलाही स्वयंपाक करणारा असू द्या, ही तिन्हीची आवश्यकता आहे. त्या तिन्ही शिवाय भाकरी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, वैराग्य हे तीन असल्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. विठ्ठला या तिन्हीची इतकी आवश्यकता आहे. की तीन असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही, परमार्थ होऊ शकत नाही. आता हा प्रकार झाल्यावर तुकोबराने विचारलं, हे जे तुम्ही इतकं बोलायला,
काय कारण ह्याच्यात तुम्ही कोण? तुकाराम महाराज म्हणाले मी याच्यातला परीक्षक आहे. तुका म्हणे माझा तुका म्हणे माझा तुका म्हणे मग कळते चाचणी. मला वाटतं चाचणी आपल्याला माहिती आहे. चाचणी लाडू करायचं झालं तर चाचणी जमलं पाहिजे. जुना काळ महाराज आपला भाग इतका मागासलेला होता. आमच्या लहानपणी श्रीमंत गावात घर त्यांच्या घरी फक्त लाडू व्हायचे म्हणजे बुंदीचे गोळे म्हणायचे. आणि रात्री 12 वाजता दार लावून घेऊन गावामध्ये एखादी बाई ती चाचणी करणारी असायची. तिला बोलून घ्यायची. एखाद्या वेळा चाचणी नाही जमली की पातळच होऊन जायची सगळं. आणि एका वेळा चाचणी कडक झाली का नाही, जेव्हा त्याला लाडू खायचे म्हणून एक एक वरवटाच ठेवावा लागायचा लाडू फोडायला. कडक चाचणी. चाचणी फोडणी महत्वाच्या गोष्टी येतो. हा येऊ त्याच्यावरच सगळे भाजी वगैरे फोडणी साधली की म्हणा भाजी उत्तम होणार. चाचणी साधली की पाकातले पदार्थ चांगले होणार. सांगण्याचा मुद्दा असा, चाचणी म्हणजे परीक्षा. आता ही योग्य झाले का नाही. त्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात, बडबडीची वाणी अथवा सत्य. खरं आहे का नुसती बडबड आहे. एक शब्द आम्ही ऐकला की आम्हाला कळतंय की ढोंगी आहे का खरंय. आम्ही त्याची परीक्षा करू. चाचणी आपल्याला कळत नसतं. खरा महात्मा एका आमच्या शब्दावरून ओळखतो. आणि हे नुसतं बोलतंय का ते आतमध्ये आहे. महात्म्याला कळतं, दुसऱ्याला कळत नाही. परीक्षा फार महत्वाची.
एकच उदाहरण सांगतो. एक बहुरूपी आला. पहिल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे ते राईंदर म्हणायचं त्याला शास्त्रामध्ये बहुरूपी म्हटले. हा, हे राईंदर नाही का कधी फौजदार होऊन याची माणसाला घडवायची आणि शेवटी रुपया मागायची. तर बहुरूपी देशी बहुरूपियाची राहोर आणि बहुरूपी असा शब्द वापरलाय. बहुरूपिया आला आणि दौंडी पिटून सांगितलं की हा बहुरूपी मेंढरू ओरडण्याची आस्तर नक्कल करतो. मेंढराप्रमाणे ओरडतो, मेंढराच्या पिल्ल्याप्रमाणे. मेंढराचं पिल्लू लोक काय आता पहिला काळ गर्दी जमली. जमल्यानंतर मग आता ह्यानं अंगावर पांघरून घेतलेलं लोक पाहिलेली. मग ह्यानं ती नकल केली, ती आता प्रॅक्टिस केलेली. मेंढू जसं ओरडते तसं ओरडला. दुसरा एक धनगर होता त्याच्यामध्ये. त्यानं ओळखलं की नक्कल काही तितकी जमलेली नाही, आता मेंढर रोज राहत नाही. त्यानं तिथं जाहीर केलं की याच्यापेक्षा मेंढरू त्याचं पिलू ओरडण्याची नक्कल याच्यापेक्षा मी चांगली करून दाखवतो. सर्वांनी उद्या त्या उभा घ्यायला. सगळे लोक म्हणले हे कुठं शक्य आहे का? काय त्याची नक्कल झाली, त्याच्यासारखं कुठं जमत असते का चर्चा? मग दुसऱ्या दिवशी लोक जमले. खरं काय? यानं खरी मुरी पिलू काय केलं, घुंगडी पांघरली आणि बगलीमध्ये त्याचं तोंड बांधलं होतं. बगलमध्ये घेऊन गेला त्या दरबारात. आणि गेल्यानंतर आले का? सगळे आले. करू का नक्कल? हो. त्यानं तोंडावर पांघरून घेतलं, त्या मेंढराचं तोंड बांधलेलं सोडलं. सोडल्यावर ते ओरडलं. खरं मेंढराचं बरोबर का? खरं ओरडलं ते. लोकांना म्हणला कसं काय म्हणजे कालच्या सारखं जमलं. आणि मग त्यानं ते पिलू बाहेर काढलं. मला खरं पिलू ओरडलं तर जमलं नाही म्हणता. चाचणी परीक्षा सगळे गाजर पारखी जमलात म्हणला. तुझ्या गाजर पारखी म्हणा हा गमत असती. बिरबल आणि बादशाहचा असं सांगता. बिरबल लहान होता, 7 वर्षाचा, आणि एक बहुरूपी गायीचं सोंग घेऊन आला. बादशाह गायीचं सोंग घेऊन आला. सगळे म्हणले वा वा वा, काय गायीचं सोंग, काय गायीचं सोंग. त्या लहान बिरबलनं काय केले, खडा घेतला आणि असा पाठीवर मारला. मारल्याबरोबर त्याने भावरा केला. खडा मारला की जनावर भावरा करीता झालं. सगळे लोक म्हणजे काय नसतात झाली, वा 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 वा, कोणी काही. आणि त्या पोरानं आपलं बक्षीस म्हणून फाटी टोपी दिली. त्यानं सांगितलं सगळ्याच्या बक्षिसापेक्षा ही फाटी टोपी महत्वाची, कारण खरा परीक्षक हा आहे. बाकी सगळे नावाचे बजेट म्हणला, परीक्षक नाही. कोणा बादशानं त्याला ठेवून घेतलं वगैरे. सांगण्याचा मुद्दा असा, चाचणी म्हणजे परीक्षा. तो खूप बरा म्हणतात. खरा भक्त, खरा ज्ञानी, खरा वैराग्यवान याची आम्ही परीक्षक आहोत. तुका म्हणे मग कळते चाचणी आणि बडबडीची वाणी अथवा सत्य. देहाच्या निराशे पाहिजे या ठाया, माझी ऐशी काया जवळ होई. या दमावलीचं भजन बरं सर्वांना माहित आहे. या अरुण महाराज सांगितले की मोठा म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये अशी कल्पना नव्हती, कारण मी पूर्वीचा काळ पाहिलेला आहे. खरोखर हे ठिकाण इतकं महान पवित्र असं ठिकाण आहे. पण निमित्त मात्र कोणी नव्हतं. आमची हरिभक्तापर्यंत वैराग्यमूर्ती पाळुदे महाराज यांच्या निमित्तानं हा सगळा सोहळा आहे. हा सगळा आनंद आपल्याला उपभोगायला मिळतो. अशीच वरचेवर वृत्ती व्हावी, परिसरातील लोकांचं सहकार्य लाभावं, आनंद वाढत जावा, एवढीच आपलं महादेवाच्या चरणी प्रार्थना. मी माझी कीर्तन सेवा समाप्त करतो. सर्वांनी एक वेळ माऊलीचं भजन करेन. ज्ञानेश्वर